अशांत आहात, सुखाचा मार्ग पाहिजे, तर मग मित्रांनो, बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टचा हा एपिसोड आपल्याला खूप फायदेशीर ठरेल. अत्तदीप भव हे वाक्य किती लहान आहे, पण जेवढे ते लहान आहे तेवढाच त्यातील अर्थ आणि संदर्भ खूप महान आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे ते सार आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधारभूत मुख्य विचार आहे. कारण सुखदुःख, यश अपयश याचे मूळ कारण मन आहे व ते चुकीच्या संस्कारामुळे, सवयीमुळे मलिन बनले आहे. ते मन प्रत्येकाचे त्याचे स्वतःचे आहे. त्या मनावर इतरांचे नियंत्रण नसते. यामुळे ते मन शुद्ध करायचे व सुखी व्हायचे असेल तर ज्याचे त्यालाच प्रयत्न करावे लागतील. एकाचे मन दुसरा शुद्ध करू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःच विपश्यनेद्वारे किंवा ज्याला आपण समाधी म्हणू शकतो त्याद्वारे शुद्ध केले पाहिजे. स्वतःच सत्य जाणून अज्ञानाचा अंधकार दूर केला पाहिजे. स्वतःचा दीप होऊन जीवनाचा मार्ग प्रकाशित केला पाहिजे. या विधानाचे महत्त्व फार श्रेष्ठ आहे. हे विधानच बुद्ध धम्माला इतर सर्व धर्म संप्रदायापासून वेगळं करते. बहुतेक धर्म व्यक्तीला सांगतात की विश्वाचा निर्माता कोणीतरी देव आहे. देवाच्या पुजाऱ्यांना दक्षिणा द्यावी म्हणजे देव पावतो व तुम्हाला सुखी करतो. या उलट बुद्ध म्हणतात, अत्तदीप भव, स्वतःचा प्रकाश व्हा. जीवनात सुख, शांती, समाधान, यश, प्रतिष्ठा, मान, सन्मान, धनसंपत्ती, आरोग्य जे काही हवे आहे ते तुम्हाला स्वतःला स्वकष्टाने, स्वप्रयत्नाने मिळवायचे आहे. जर आपण दुःखी आहात, संकटात आहात, अपयशाने खचले आहात, चिंताग्रस्त आहात, भयभीत आहात, व्यथित आहात, विवंचनेत आहात, संभ्रमात आहात किंवा व्याकुळ आहात, तर तुम्हाला दुसरे कोणी बाहेर काढेल व सुखी करेल हे शक्य नाही. जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वतः करायचे आहे. ज्याचे दुःख त्यालाच दूर करायचे आहे. ज्याचे अपयश त्यालाच यशात रूपांतरित करायचे आहे. जो कोणी अशांत आहे त्यालाच स्वतः प्रयत्न करून शांती मिळवायची असते. जो निर्धन आहे त्यालाच योग्य प्रामाणिक प्रयत्न करून सधन व्हायचे आहे. यावरून लक्षात येते की आपला उद्धार आपल्यालाच केला पाहिजे. आपल्या जीवनात असलेल्या अज्ञानाचा अंधार आपणच दूर सारला पाहिजे. तो अंधार कोणी देवदैवत येऊन दूर करू शकणार नाहीत. जर आपल्याला विशिष्ट ठिकाणी जायचं आहे तर चालावे सुद्धा आपल्यालाच लागणार आहे. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाले, सुखाचा मार्ग कळला. तो त्या महाकारुणिकाने जगाला सांगितला, वाट दाखवली. वाट चालायचे हे काम आपले आहे. दुःखमुक्तीसाठी प्रयत्न करायचे ते आपल्यालाच. बुद्ध म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगा. त्यात पंचशिलाचा समावेश आहे. 10 पारमितांचे पालन करा. याकडे दुर्लक्ष करू नका. या मार्गानुसार जर आपण जीवन जगू लागलो, आचरण करू लागलो तर आपण दुःखमुक्त होऊ आणि सुखीसुद्धा. धन्यवाद मित्रांनो. मला आशा आहे की हा एपिसोड आपणास नक्की आवडला असेल. बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलला आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.